सांगणार जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसल्यावर त्यांनी यावेळेस म्हटलं आहे की आता सरकारला गुडघे टेकायला लागतील असं उपोषण केलं. बघा, हे सगळं आहे ना जरांगेजींचा अहंकार बोलताय आणि त्यांनी आता या इतक्या अहंकारी भाषा वापरली नाही पाहिजे. ते एका समाजासाठी आणि एका उद्देशासाठी ते लढतात आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की त्यांच्या जरांगेजींना आरक्षण नको, काहीतरी मुद्दे म्हणून न्यूज चॅनलवरती आणि सगळ्याच्या मीडियामध्ये त्यांना नेहमी सक्रिय राहायचं आहे असं मला या सगळ्या त्यांच्या जे ते वागतात त्या याच्यावरून वाटत आहे. कारण आरक्षण जे मराठा समाजाला माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि माननीय अजितदादांनी जे दिलेलं आहे, EWS मध्ये 10% आरक्षण हे फार मोठं होतं. ओबीसी समाजाला 19% आरक्षण आहे, त्यात 353 जाती आहे. त्यात आणखी एक मराठा समाज जर आपण वाढवला तर 354 जातींना मिळून 19% आरक्षण मिळणार आहे आणि मराठा समाज एकटा आता EWS स्कीम मध्ये 10% आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे. आता मला असं वाटतं की मराठा समाजाने आता या सगळ्या गोष्टीतनं समजून घेतलं पाहिजे की जरांगेजींना मराठा समाजाला आरक्षण न देता स्वतःचं काहीतरी राजकीय हे करून घ्यायचं आहे आणि मला असं वाटतं आपल्या राजकीय महत्वाकांक्षा त्यांना त्या माध्यमातून पूर्ण करून घ्यायचं आहे. मीडियामध्ये येण्याचं जो त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण नाही द्यायचं. गोंदिया विधानसभाच्या आघाडीने आपली तिकीट घोषित केली की काँग्रेसला जाणार. आता महायुतीने अद्यापही नाही केलं, कधीपर्यंत घोषित करता येईल काय? गोंदिया विधानसभेची तिकीट ही भारतीय जनता पार्टीला जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच गोंदिया विधानसभेची सीट लढणार आहे. जिल्ह्यातील 4 विधानसभेत किती सीट राहणार भाजप? 4 पैकी 4 भारतीय जनता पार्टीच्या सीट येणार. आणि तुम्ही माझ्याकडनं हे मी तुम्हाला जे आज जे तुम्ही इथे माझं रेकॉर्डिंग करतात हे तुम्ही वाचून ठेवा आणि ज्या दिवशी निकाल राहणार त्या दिवशी तुम्ही हे नक्की माझ्या पुढे आणा. 4 पैकी 4 सीटा 100% भारतीय जनता पार्टीची. गोंदियात विधानसभाचे अपक्ष आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा झाली होती मोठ्या प्रमाणात. हे कधीपर्यंत प्रवेश करणार असं काय? ते आता सध्या चर्चा सुरू आहे, त्या सगळ्या विचार कधी होणार काय होणार ते आणि आम्ही पक्षसृष्टी म्हणून ठरवणार.